माझ्या सर्व वाचक बंधू भगिनींनो, हे मी जे वाचन करीत आहे हे परमपूज्य दादांच्या परवानगीने सुरू केलं. परंतु मध्यंतरी करोनामुळे मला काहीच करता आलं नाही. आत्तापर्यंत मला करोनाचा त्रास होत होता. त्यामुळे आपलं जे संती विसवला ठावो या पुस्तकाचं वाचन चालू होतं. ते जवळजवळ वन थर्ड झालं होतं वाचणं. त्याचा पुढचा भाग आजपासून मी घेतो. कारण मी हे भाग मागच्या वर्षी आपल्या देवीच्या ह्याच्यापासूनच दसऱ्यापासूनच सुरू केलं होतं. तर आता मी परत ते सुरू करणार आहे. त्याने मलाही बरं वाटतं आणि आपणही ते पाहतात. बरेच लोक त्याचे जवळजवळ 1000 लोक आता सबस्क्रायबर झालेले आहेत आणि 60-70 हजार लोकांनी नुसतं पाहायला सोडून दिलं आहे. तर आज मी आता त्याला परत सुरुवात करतो. मागे जशी तुम्ही मला मदत केली तशी यावेळी मदत करावी आणि हे ऐकावं अशी माझी इच्छा आहे. मागच्या वेळी आपलं झालं होतं, आता आत्मप्रभा नित्य नवी त्याची करुणी ठाण देवी, जो इंद्रियांते चोरुनी ठे जेवी त्यास हिची फावे. हे जे संती बसवेला ठावो याचे लेखक परमपूज्य श्रीदादा कवडे महाराजांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यात या अभंगापासून त्याने आता सुरुवात केली. आत्मानुसंधानाचे प्रत्याहार. आत्मज्ञानाच्या प्रकाशात इंद्रियांना चोरून कैवल्य रसाचा आस्वाद घ्यायचा असतो. याच संदर्भात परमपूज्य सद्गुरू श्री मामा सांगत की एखादी सुगरण उत्तमपैकी लाडू करते आणि ते एका डब्यात भरून ठेवते. तिला मनापासून असे वाटत असते की हे लाडू आपल्या नवऱ्याने आणि मुलांनी खावेत. पण तिला हेही माहीत असते की आपली पोरे द्वाड आहेत. त्यांना डबा दिसायचाच अवकाश की ते सगळे लाडू फस्त करून टाकतील. म्हणून अगोदर ती आपल्या नवऱ्यासाठी गुपचूप काही लाडू बाजूला काढून ठेवते आणि मगच पोरांना लाडूंचा डबा दाखवते. त्याप्रमाणेच संत महात्मे हे इंद्रियरूपी द्वाड पोरांच्या नकळत भगवतीने त्यांच्याकरता राखून ठेवलेल्या लाडूंचे कैवल्य रसाचे आस्वादन करीत असतात. आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये अभ्यासरूप प्रपंचही होत असतो आणि कैवल्य रसाचा आस्वादही घेता येत असतो. म्हणून शहाण्याने त्या आत्मवस्तूच्या प्रभेमध्ये मग्न राहून इंद्रियांना विषयामध्ये जरुरीपुरते जाऊ द्यावे आणि त्यानंतर तेथून हळूच काढून घ्यावे. याला श्री माऊली आत्मप्रभेला ठाणदिवी करून तिचे अनुसंधान ठेवून जो इंद्रियाते चोरुनी जेवी तयासीची फावे असे म्हणतात. इंद्रियांनाही कळणार नाही अशा रीतीने आपल्या वृत्ती बाजूला काढून त्या योगे कैवल्य रसाचा आस्वाद घेत जावा. विषयांपासून वृत्ती काढून घेण्याचे कार्य तुम्हाला स्वतःला सहजतेने करता येत असते. इंद्रिये विषयांचा भोग घेत असतात. त्या विषयांपासून इंद्रियांना वेगळे काढणे यालाच प्रत्याहार असे म्हणतात. श्री माऊली सांगतात की तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची संपली बोहली, इंद्रिये बांधून आणली हृदयात. अनुभव परमार्थाचाच येतो. जेथे ते तुम्ही इंद्रिये बांधून आणा असे म्हणत नाहीत, तर भगवती शक्तीने इंद्रिये बांधून हृदयात आणली असे म्हणतात. साधक जर अधिकारी असेल तर ती भगवती शक्ती त्याला हा अनुभव देतेच. त्याची इंद्रिये बांधून तीच हृदयात आणते. श्री माऊली 18व्या अध्यायातही असे म्हणतात की तरी सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊनी आपुल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. अंतःकरणाच्या इंद्रियाद्वारे कार्य करणाऱ्या सर्व वृत्तींना बुद्धी आपल्यामध्ये समाविष्ट करून घेत असते. त्यानंतर ती त्यांना हृदयात आणते. एकदा का त्या वृत्ती अशा हृदयामध्ये आल्या की त्या स्थिर होऊ लागतात आणि त्यापुढे आत्मस्वरूपी लीन व्हायला लागल्या की तेथून
आत्मप्रभेचा अनुभव सुरू होतो. श्री माऊली म्हणतात की संतांनी वसविलेल्या स्थानी त्यांच्या कृपाशक्तीच्या योगाने येणारा असा अनुभव हा प्रपंचाचा नसतो. तो अनुभव परमार्थाचाच असतो. तो अनुभव तेथे सुरू होतो. म्हणूनच तेथे रम्यता असते. म्हणूनच त्या स्थानाला महत्त्व असते. एरवी भलत्याच स्थानी अशी अनुभूती प्राप्त होऊ शकणार नाही. मात्र संतांच्या स्थानी येणाऱ्या या अनुभूतीच्या बाबतीतही अधिकार भेद असतोच. पुढल्या ओळीत सद्गुरू श्री माऊली सांगतात की पाखांड्यादी आस्था समूळ होय. एखादा मनुष्य पाखंडी म्हणजे नास्तिक, दांभिक, शास्त्रे न मानणारा जरी असला तरी अशा माणसालाही ते स्थान आकर्षून घेते. कारण त्या स्थानाचे महात्म्यच तसे असते. त्या स्थानाची ती शक्ती असते, ते सामर्थ्य असते. व्यवहारामध्ये आपल्याला येणाऱ्या अनुभवातून कायम टिकून राहणारे सुख कधीच मिळत नसते. व्यवहारातले अनुभव हे सुख किंवा दुःख देणारे असे दोन्ही प्रकारचे असू शकतात. पण परमार्थातला अनुभव मात्र दुःख देणारा नसून अखंड सुख देणाराच असतो. व्यवहार लोकच शिकवतात. परमार्थातला अनुभव हा विवेकाने, शहाणपणाने, शरणागतीने लाभलेला असतो. तर व्यवहारातला अनुभव हा अपेक्षाभंगाचे धक्के खाऊन मिळालेला असतो. परमार्थातला अनुभव हा सद्गुरू कृपेने आतून प्रगट होणारा असतो. तर प्रपंचामध्ये आपण लोकांकडून धडा शिकून अनुभव घेत असतो. लोकच व्यवहारातले आपले गुरु असतात. आपण स्वतःहून काही शिकत नसतो, तर परिस्थितीच आपल्याला शिकवत असते. लोकच आपल्याला शिकवत असतात. असा या दोन्ही प्रांतांमधल्या अनुभवात फार मोठा फरक असतो. प्रपंचातले अनुभव जर चांगल्या सुखाचे असावेत असे वाटत असेल तर सज्जन संगती धरून त्यांच्या सल्ल्यानेच वागले पाहिजे. त्यांच्या सहज बोलण्यातूनही आपला हिताचाच मार्ग दिसत असतो. एका अनामिक कवीचे सुभाषित या संदर्भात प्रसिद्धच आहे. कवी म्हणतो की येईल भानू उदयाप्रती पश्चिमेशी, चालेल मेरू खडके जनी उत्पलासी, होईल तेज कधी शीतळ पावकाचे, होईच ना उलट भाषण सज्जनांचे. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, मेरू पर्वतही चालू लागेल, खडकावर कमळ उगवेल, अग्नीचे तेजही शीतल होईल, पण सज्जनांचे सांगणे शिकवणे व्यर्थ जाणार नाही. सद्गुरू कृपेचेच अनुभव येतात. प्रपंचात सज्जन दुर्जन आपल्याला पदोपदी शिकवत असतात. व्यवहारात आपण सहसा टक्के टोमणे खाऊनच शिकत असतो. परंतु आतमध्ये येणारा पारमार्थिक अनुभव मात्र वेगळा असतो. तो सद्गुरू कृपेशिवाय काही येऊ शकत नसतो. श्री चांगदेव महाराज जेव्हा श्री संत मुक्ताबाई महाराजांकडे आले तेव्हा त्यांनी श्री चांगदेवांना उद्देशून निगुरा मेला असे उपरोधाने म्हटले होते. श्री चांगदेवांना त्याचा अर्थ कळला नाही. त्या बोलण्यामागची घटना अशी होती की श्री चांगदेव महाराज जेव्हा श्री मुक्ताबाईकडे दर्शनाकरिता म्हणून आले तेव्हा त्या झोपडीच्या आडोशाला बसून स्नान करत होत्या. ते ध्यानात आल्यामुळे या परिस्थितीत तेथे जाऊ नये असा विचार करून ते मागे फिरले. त्यांना मागे वळलेले बघून आपले स्नानाचे आटोपून मुक्ताबाई बाहेर आल्या व बाहेर येताच त्यांना निगुरा मेला असे म्हणाल्या. निगुरा याचा अर्थ सद्गुरूंची कृपा न झाल्याने ज्याच्या हृदयात अद्याप अनुभव प्रगट झालेला नाही असा साधक. तसा अनुभव जर श्री चांगदेवांना आला असता तर त्यांच्या दृष्टीला स्त्री पुरुष असा भेदच उरला नसता. त्यांना तो भेद कळत होता. याचा अर्थच त्यांच्या ठाई पूर्ण सद्गुरू कृपा झालेली नव्हती. या प्रसंगानंतरच शरणागत चांगदेवांवर श्री मुक्ताबाईंनी पूर्ण कृपा केली. परमार्थाचा अनुभव हा श्री सद्गुरू कृपेने आत हृदयामध्ये प्रगट असतो. शास्त्राचा असा नियम आहे की प्रत्येक जीवाला त्याच्या विशिष्ट अधिकारानुसार गुरु भेटत असतात.
या गुरूंमध्येही दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक असद्गुरू आणि दुसरे सद्गुरू. आता असद्गुरू कोणाला म्हणायचे, तर ते जे नुसते शब्दाने तत्व जाणतात, जे फक्त तात्विक चर्चाच करतात, ज्यांना केवळ शाब्दिक ज्ञानच असते, ते असद्गुरू. ते त्यांच्या परीने तत्व समजावून सांगतीलही, पण त्यांना तत्वानुभूती नसते. त्यांना स्वतःला अनुभूती नसल्यामुळे ते दुसऱ्यालाही तसा अनुभव आणू देऊ शकत नाहीत. हे असद्गुरू अनेकदा केवळ दिखाव्याचे शब्दज्ञानीच असतात. त्यांना शब्दज्ञानही व्यवस्थित नसते. त्यांचा व्यासंगही धड असत नाही. दुसरा प्रकार म्हणजे सद्गुरू, जे परमार्थातील अनुभवी असतात, ब्रह्मस्वरूप झालेले असतात, ब्रह्मज्ञानात पारंगत असतात आणि जे आपल्या कृपेने इतरांनाही तसा अनुभव आणून देऊ शकतात, ते सद्गुरू. वामा आणि ज्येष्ठा शक्ती यातही आणखी एक गंमत अशी असते की सद्गुरू किंवा असद्गुरू हे देखील श्री भगवंतांच्या इच्छेनेच मिळत असतात. श्री भगवंतांच्या जीवोद्धार इच्छेचेही शास्त्रांनी भेद सांगितले आहेत. एखाद्या जीवाची तयारी जर नसेल, म्हणजे त्या जीवाची कर्मसाम्य दशा जर आलेली नसेल, तर त्याला तात्पुरत्या मार्गदर्शनासाठी म्हणून शब्दज्ञानी असद्गुरू भेटतात. अथवा त्याचे कर्म जर फारच वाईट असेल, तर शब्दज्ञानाचाही आव आणणारे असद्गुरू भेटतात. पण तरी देखील त्याला असे वाटत असते की हेच माझा उद्धार करतील. वास्तविक पाहता ते काही त्यांचे खरे उद्धार करते नसतात. मात्र तसा भाव त्या व्यक्तीच्या ठिकाणी उत्पन्न करणारी श्री भगवंताची जी विशिष्ट शक्ती असते, तिला शास्त्रांमध्ये वामाशक्ती असे म्हणतात. त्या वामाशक्तीच्या प्रभावामुळे तो साधक, ते असद्गुरू असले तरी त्यांच्यापाशीच अडकून राहतो. जेव्हा एखाद्या जीवाची कर्मसाम्य दशा येते, आतून तो शुद्ध पुण्याने संपन्न होतो, तेव्हाच त्याला सद्गुरूची प्राप्ती होते. मग सद्गुरू त्याला आपल्या कृपेने परमार्थामध्ये अग्रेसर करवितात. तेच त्याला खऱ्या अनुभवाकडे नेतात. सद्गुरूंच्या त्या कृपाशक्तीला शास्त्रांमध्ये ज्येष्ठाशक्ती असे म्हटले आहे. एक वामाशक्ती व दुसरी ज्येष्ठाशक्ती अशा या दोन्ही श्री भगवंतांच्या शक्ती आहेत. पण त्यामधली वामाशक्ती ही साधकाला प्रपंचातच बोलवून ठेवते, पुढे जाऊ देत नाही. याचे कारण म्हणजे श्री भगवंतांना त्यांच्यापाशी येणारा प्रत्येक जीव हा पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ असाच हवा असतो. त्याचे चित्त वासनाशून्य झालेले असावे लागते. या प्रकारे चित्त निर्मळ वासनारहित होण्यासाठी जीवाला शब्दज्ञान व अनुभूतीचे ज्ञान असे हे दोन्हीही झाले पाहिजे. भगवतीने कार्यरत होऊन त्याचे मलविशेष दूर केले पाहिजेत, आवरण दूर केले पाहिजे. सिद्धस्थानातील अनुभव हे सर्व कार्य श्री भगवंतांना टप्प्याटप्प्याने करायचे असते. कारण श्री भगवंत जर एखाद्या जीवावर एकदम कृपा करायला गेले, तर त्याच्या अपक्व देहाला ते तेज सहन होणार नाही. साधकाचा स्थूल देह तसेच सूक्ष्म देह हे प्रारंभिक कच्चे अपक्व असतात. कृपेचा आवेग सहन न झाल्याने ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात. तसे जर झाले तर त्याचा मृत्यूच होईल. म्हणून त्या साधकाचे देह हळूहळू विविध प्रकाराने तयार करीत, पक्व करीत ते त्याला परमार्थाच्या मार्गाने आणत असतात. श्री माऊली येथे सांगतात की अभ्यासचे आपण्याते करी, संतांनी वसविलेल्या स्थान महात्म्यामुळे साधकाच्या हृदयात अनुभव प्रगट होऊ लागतो. सद्गुरू प्रदत्त कृपाशक्ती स्वतः प्रसन्नतेने कार्यरत होऊन त्याच्याकडून अभ्यास करवून घेते. कृपायोगात अभ्यास करणे हे साधकाच्या हातात नसते, भगवतीच तो करवून घेत असते. हे एक महत्त्वाचे लक्षण श्री माऊलींनी येथे सांगितलेले आहे. सिद्धस्थानांमध्ये गेल्यावर तसा अनुभव येत असतो. मात्र या प्रकारचा अनुभव येण्यासाठी त्या सिद्धस्थानावर ज्यांची कृपा कार्यरत असते त्यांची आपल्यावरची मर्जी झाली पाहिजे. श्री क्षेत्र कुरोपूरची अनुभूती. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या बरोबर पहिल्यांदा 1981 साली
आम्ही कुरोपूरच्या यात्रेला गेलो होतो. पुढे 1991 सालानंतर श्रीपाद सेवा मंडळाच्या 3-4 भक्तियात्रांमध्ये श्री क्षेत्र कुरोपूर दर्शनाचे व तेथे वास्तव्य करण्याचेही योग सद्गुरू कृपेने आले. अशाच एका भक्तियात्रेत मला त्या सिद्धस्थानाच्या महिम्याचा प्रत्यय श्री कृपेने पुनश्च लाभला. श्री क्षेत्र कुरुपूरला आमचा 2 दिवस मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी भोजनोत्तर पाय मोकळे करावे म्हणून दुपारी 4-4:30च्या दरम्यान मी कृष्णेच्या तीरावर फिरायला गेलो. ऊनही फासे नव्हते. माझ्यासोबत कर्नल श्री भानकाकाही आले होते. कृष्णेच्या त्या रम्य किनाऱ्यावरील वाळूत मी अनवाणी पायांनी शतपावली करू लागलो. काही मिनिटेच गेली असतील. त्या वाळूतून सुखद संवेदना तळपायांना मिळू लागल्या. पाठीच्या कण्यातून प्राणप्रवाह सरसरत मस्तकाकडे जाऊ लागले. माझे मन हरपू लागले. त्याचवेळी चंदनवाळ्याचा दिव्य सुगंध सभोवती दाटल्याचे मला जाणवू लागले आणि पुढचे काही कळेनच नाही. मी भानावर आलो तेव्हा कृष्णेच्या त्या पावन दिव्य वाळूवर मी आसन घालून बसलेलो होतो. डोळे उघडले तेव्हा समोर श्री भांडकाका संचित मुद्रेने बसलेले दिसले. त्यांना बघून मी म्हटले, 2 मिनिटे येथे बसलो तरी किती विलक्षण शांत वाटते आहे की नाही. तेव्हा ते आश्चर्याने माझ्याकडे बघत म्हणाले, अहो दादा, 2 मिनिटे नाही, तुम्ही तासभर तरी असेच बसलेले आहात. मी चमकून घड्याळ बघितले तर खरेच 6 वाजायला आले होते. मधल्या काळात माझे स्थळ काल देहभान पूर्णपणे लोपलेले होते. आजही तो प्रसंग आठवला की सद्गुरू कृपेच्या स्मरणाने हृदय दाटून येते. तो त्या सिद्धस्थानाचाच ज्वलंत अनुभव होता. मात्र तसा अनुभव येण्यासाठी त्या स्थानी लीलेने विचारणाऱ्या श्री भगवंताचीच कृपा झाली पाहिजे. त्यांची ज्येष्ठा नामक शक्ती कार्यरत झाली पाहिजे. त्यांच्या मायेचे आवरण त्यांनी आपल्यावरून दूर केले पाहिजे. नाविन्याचे आकर्षण. प्रस्तुत घटनेनंतर थोड्याच वेळाने आमच्या भक्तियात्रेत सामील झालेल्या काही भगिनी तेथे आल्या. कृष्णा तीरावरची सुंदर मऊसूत वाळू बघून त्यातल्या एक भगिनी आनंदाने चित्कारल्या, काय मस्त वाळू आहे, मुंबईचा जुहू बीच पण झक मारले याच्या पुढे. आता हा त्यांचा अनुभव पहा. त्यांच्या वृत्ती प्रपंचातच राहिल्या, परमार्थाकडे जाऊ शकल्या नाही. हीच श्री भगवंताची अनुग्रहाची आणि निग्रहाची शक्ती असते. सिद्धस्थानात जर अनुभव यायचा असेल तर त्या स्थानी ज्यांच्या तपाचे अधिष्ठान असेल त्यांचीच कृपा झाली पाहिजे. कृपेशिवाय असे अनुभव येऊ शकणार नाहीत. श्री माऊली त्यामुळे येथे म्हणतात की अभ्यासची आपण आते करी हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. सिद्धस्थानामध्ये सद्गुरू दत्तप्रत शक्ती ही अधिक क्रियाशील होऊन आपोआप अभ्यास होऊ लागतो. त्या स्थानांमध्ये येणारा अनुभव थोर असतो आणि रम्य देखील असतो. परमार्थातील अनुभव रम्य का असतो याची 3 कारणे परमपूज्य सद्गुरू श्री मामा सांगत असत. तो अनुभव रम्य असतो याचे पहिले कारण असते की तो नित्य नूतन असतो. आज अमुक अनुभव आला तर तोच अनुभव उद्याही येईल असे नाही. त्याऐवजी दुसरा अनुभव येईल. तो कदाचित आधीच्या अनुभवापेक्षा अधिक बहारदार असेल. नित्य नूतनता ही कृपायोगाच्या मार्गातील अनुभवांचे वैशिष्ट्यच असते. मनाला नाविन्याचे आकर्षण असते. प्रपंचातही मर्यादित नाविन्य असते, पण ते बदलते असते. त्यामुळे मनाच्या आकर्षणाचे केंद्रही त्याप्रमाणे बदलत जाते. जेव्हा साधनेने वृत्तींचा लय होऊ लागतो तेव्हा मनाला खात्री पटू लागते की परमार्थात आकर्षण एकच आहे आणि तेही अखंड नाविन्यपूर्ण आहे. त्यातील समाधान अवीट आहे. हे मनाला जेव्हा समजते तेव्हा त्याची प्रपंचातल्या नाविन्याची हौस फिटते.
एरवी मात्र मनाची ती हौस प्रपंचात कायम आपला प्रभाव दाखवित असते. शांती देणारा अनुभव. साधकाच्या मनाला अशी नाविन्याची आवड असल्याने सुरुवातीला ती भगवती साधकाला अनुभूतीची वेगवेगळी रूपे दाखवते. पुढे जेव्हा त्या भगवतीशी जीव एकरूप होतो तेव्हा तो अनुभव स्वरूपच असतो.